मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा RG डिजिटल या चॅनलवर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की राशन कार्डवरती आपल्या जे आहे ते काही पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। आता हे तुमचे पैसे तुमच्या राशन कार्डवर जमा झाले की नाहीत हे कसे चेक करावे, तर हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो। तर या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। चला तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ। मित्रांनो, राशन कार्डवरती पैसे जमा झाले की नाही ते कशी बघायची, तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती जाऊन आपल्याला जे आहे ते मेरा राशन ॲप्लिकेशन हे डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर मेरा राशन ॲप्लिकेशनबद्दल मी भरपूर या ठिकाणी व्हिडिओ या ठिकाणी चॅनलवरती बनवून टाकलेले आहेत। या ठिकाणी तुमचं फॅमिली मेंबरचं नाव कसं या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं आहे आणि एखाद्या फॅमिली मेंबरचं नाव तुम्हाला याच्यातून कसं कमी करायचं आहे, तर या ठिकाणी सर्व माहिती मी तुम्हाला या अगोदर या चॅनलवरती दिलेली आहे मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्हाला असं मेरा राशन ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की बेनिफिशरी युजर या ठिकाणी तुमचं जे आहे आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आधार नंबर टाकून तुम्हाला जो खाली कॅप्चर कोड दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये जे आहात ते लॉग इन होणार आहे आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं राशन कार्ड या ठिकाणी शो होणार आहे मित्रांनो। चला तर आपण माहिती भरून घेऊया। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मोबाईल आधार कार्ड टाकून या ठिकाणी लॉग इन OTPवर बटनावर क्लिक केल्यानंतर OTP येणार आहे आणि तो OTP तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे। OTP फिलअप केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आपल्या जे राशन कार्ड आहे त्यामध्ये तुम्ही लॉग इन होणार आहात मित्रांनो। तर मित्रांनो, या ठिकाणी OTP टाकलेला आहे। OTP टाकल्यानंतर ते तुम्हाला क्रिएट एमपिन करायला सांगणार आहे। तुम्ही जर एमपिन म्हणजे जो आपला पासवर्ड आहे तो तुम्हाला या ठिकाणी सेट करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला याला स्किप करायचं आहे आणि स्किप केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुमचं जे आहे ते राशन या ठिकाणी ओपन झालेलं आहे। तर हे आहे तुमचं राशन कार्ड आहे, त्याच्यावर राशन नंबर आणि तुमचं जे हेड ऑफ फॅमिली आहे त्याचं जे या ठिकाणी नाव शो होत आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपले जे फॅमिली मेंबर जे आहेत राशन कार्डचे त्या फॅमिली मेंबरची डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि या ठिकाणी वरती एक ॲड न्यू मेंबर या ठिकाणी एक ऑप्शन आहे, या ठिकाणी क्लिक करून तुम्ही फॅमिली मेंबर या ठिकाणी ॲड देखील करू शकता मित्रांनो। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एखाद्या फॅमिली मेंबरचं जर नाव कमी करायचं असेल तर या ठिकाणी डिलीटचं जे शेवटचं लाल कलरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही जे फॅमिली मेंबर डिलीट देखील करू शकता मित्रांनो, नाव कमी करू शकता आपण याच्यातून। आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की आपलं जे आहे ते राशनचे जे पैसे आहेत ते या ठिकाणी कसे चेक करायचे आहेत। तर सगळ्यात खाली तुम्ही बघू शकता बेनिफिट्स रिसीव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जी अमाऊंट या ठिकाणी दाखवत आहे 1490 रुपये या ठिकाणी तुमच्या राशनवरती जमा झालेले आहे मित्रांनो। तर या ठिकाणी हे जे मे, जून, जुलै महिन्याचे या ठिकाणी जे पैसे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे। आता हे पैसे जे आहेत ते आपण तुमच्या मनात प्रश्न येत असेल की पैसे कसे आपण विड्रॉल करायचे, तर हे पैसे जे आहेत ते या ठिकाणी अजून विड्रॉलचं तर काही या ठिकाणी आलेलं नाही आहे की आपण कसे विड्रॉल करायचे, काय करायचे आणि हे पैसे कशाचे आहेत हे देखील अजून म्हणजे नेमकं कोणाला सांगता येत नाही। तर एक सरकारने एक नवीन म्हणजे या ठिकाणी एक योजना आणलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही जे राशन कार्डमध्ये राशन न घेता या ठिकाणी तुम्ही जे पैसे आहेत ते प्राप्त करू शकता। तर हे त्याच्यातले काही पैसे या ठिकाणी असू शकतील की तुम्ही ज्या महिन्यामध्ये राशन घेतलं नाही ते पैसे या ठिकाणी तुमचे जमा झालेले आहेत आणि हे पैसे तुम्ही नंतरनं जे असाल ते गव्हर्नमेंट जे आहे ते तुमच्या अकाउंटवरती क्रेडिट करू शकते मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे जे आहे राशन कार्डवरती ते या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता मित्रांनो। तर माहिती जर तुम्हाला या ठिकाणी आवडली असेल तर लवकरच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून याच्या पुढील येणारी जी अपडेट आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल मित्रांनो। हे पैसे कसे काढायचे, या पैशाला कसं आपण ट्रान्सफर करायचं याच्या संदर्भात अजून काही माहिती आली त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवून टाकणार आहोत मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।